नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी रिक्रुटमेंट 2026 येस विद्यार्थी मित्रांनो, महाजनको मध्ये नवीन वॅकन्सीज आलेल्या आहे फॉर फायनान्स अँड अकाउंट्स ओनली. येस स्टुडंट्स, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बॅक टू बॅक एक्झाम्स येत आहेत आणि वॅकन्सीज येत आहेत आणि त्यातल्या त्यात ह्या अशा जबरदस्त पोस्ट आहेत आजच्या जे महाजनकोमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे सॅलरी एकदम भाई 2 लाखाच्या आसपास सॅलरी, डायरेक्ट 2 लाखापासून सुरुवात आहे. हे एकदम खतरनाक, एकदम म्हणजे अशा पोस्ट आहेत की तुम्ही सोडू शकत नाही ह्या भेटल्या तर. ठीक आहे, ऑफकोर्स जर पोस्ट हायर आहे, पॅकेज हायर आहे, तर रिक्वायरमेंट पण थोडी हायरच राहणार आहे स्टुडंट्स. बट जे स्टुडंट्स, आता मी असं नाही म्हणणार की खूप साऱ्या जागा आहे, जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे, पण नक्कीच म्हणेल जे डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत किंवा जे एलिजिबल कॅन्डिडेट आहेत, ज्या या क्रायटेरियामध्ये बसतील, त्यांनी 100% ही संधी घेतलीच पाहिजे आणि ही पोस्ट काढली पाहिजे. लाईफमधली जबरदस्त अचिव्हमेंट राहणार आहे, याच्यात काही शंकाच नाही. डन. सो स्टुडंट्स, लेट्स सी, बघूया काय आहे डिटेलमध्ये पूर्ण जाहिरात ते. सो महाजनको ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 3 2026 महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड. सो स्टुडंट्स, ह्या ज्या 5 पोस्ट आहेत टोटल: जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, देन असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर. या सर्वच्या सर्व ऑफकोर्स फायनान्स अँड अकाउंट रिलेटेड पोस्ट बद्दल आपण बोलतोय. ठीक आहे स्टुडंट्स, एकूण ज्या जागा आहेत, नंबर ऑफ पोस्ट वॅकन्सीज ज्या आहेत 11 वॅकन्सीज आहे टोटल. ठीक आहे, आता एका स्पेसिफिक पोस्ट बद्दल बोलूया. जी फर्स्ट पोस्ट आहे HR01 पोस्टचा कोड आहे. जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स. पे स्केल जे मुलांना 1,25,000 जे लिहिलेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2 लाखाच्या आसपास त्याचा सॅलरी जाणार आहे तुम्हाला, 2 लाखाच्या आसपास. ठीक आहे, स्टार्टिंगच सांगतोय मी, स्टार्टिंगची सॅलरी ऑफकोर्स ही आहे 2 लाख रुपये स्टार्ट होणार आहे तुमचा. डन स्टुडंट्स, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय, तर CA किंवा ICWA फायनल एक्झाम क्लिअर पाहिजे. ठीक आहे, आणि ऑफकोर्स यार ती पोस्ट तशी येतं ते ऑफकोर्स हे जास्त नाहीच आहे, हे एवढं एक्सपेक्टेड तर राहणारच आहे. CA किंवा ICWA फायनल पास पाहिजे. पण एवढ्यावर नाही काम होणार, एक्सपिरियन्सची गरज आहे. एक्सपिरियन्समध्ये काय, नीट बघा पोरांनो, नंतर खूप प्रश्न राहतात तुमचे, सर हे चालेल का, ते चालेल का. नीट वाचतोय, नीट सांगतोय, लक्ष द्या. सो 10 years रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्स अकाउंट्स ऑडिट, आउट ऑफ विच 3 years शुड बी इन द पोस्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट इज सिनियर मॅनेजर फायनान्स अकाउंट अँड अबोव. ओके, मुलांना 10 years एक्सपिरियन्स पाहिजे आणि मुलांना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा शब्द बघायला भेटेल, पोस्ट क्वालिफिकेशन. ओके, आणि इथे तर आहेत शब्द, त्यांनी टेबलच्या खाली सेपरेटली पण मेन्शन केलेले आहे. एक्सपिरियन्स मीन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. आता हा पॉईंट का बरं आला ते क्लिअर सांगतो. फॉर एक्झाम्पल, एका स्टुडंटचा फोन येईल, म्हणजे आताच सांगतो मी, येणार त्याच्या आधीच सांगतो. सर माझं CA कम्प्लीट झालंय, अभिनंदन. सर मी आर्टिकलशिप केली आहे, क्या बात आहे. सर हा एक्सपिरियन्स काउंट होईल का, नाही चालणार. सर मी 3 वर्ष खरंच इमानदारीने काम केलं, तर भाऊ तुझी इमानदारी तुझ्याकडे. त्यांनी क्लिअर मेन्शन केलंय, एक्सपिरियन्स मीन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, दॅट इज experience acquired by candidate after possessing the essential qualification prescribed for the post. पोस्ट साठी जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ना, CA किंवा ICWA फायनल पास, हे क्वालिफिकेशन नंतरचा एक्सपिरियन्स जो आहे तो फक्त कन्सिडर करण्यात येईल. तुमचं आर्टिकलशिप, अप्रेंटिसशिप, ट्रेनिंग पिरियड काही याच्यात कन्सिडर केलं जाणार नाही. क्वालिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतरचं म्हणजेच पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सच फक्त काउंट केला जाणार आहे. डन. 10 years एक्सपिरियन्स पाहिजे, त्याच्यापैकी ऍटलीस्ट 3 years जे आहे मुलांना ते सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर काम केलेलं पाहिजे. थोडक्यात सरळ सांगायचं म्हणजे ही इंटर डिपार्टमेंटल पोस्ट आहे. करेक्ट आहे, ही डिपार्टमेंटवाल्यांसाठीच आहे किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटचाही असू शकतो, पण त्यांनी सिनियर, आता त्यांनी असं नाही म्हटलेलं कुठेच की सेम डिपार्टमेंट पाहिजे असं. ओके, पण सिनियर मॅनेजर किंवा त्याच्या वरच्या लेवलला काम केलेलं पाहिजे त्याने ऍटलिस्ट. डन. नेक्स्ट, आणि हे बघा त्यांनी जे म्हणले इक्विव्हॅलन्सी ऑफ आउटसाइड कॅन्डिडेट. म्हणजे बघा, आता समजा मी महाजनको मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम केलं, तर नो कन्फ्युजन, आय एम एलिजिबल फॉर दिस. CA आहे, मी समजा एक कन्सिडर करतोय, CA 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि समजा माझं सिनियर मॅनेजरच्या लेवलवर 3 वर्ष काम केलेलं आहे सेम डिपार्टमेंटमध्ये, तर मी तर स्ट्रेट फॉरवर्ड एलिजिबल आहे, नो कन्फ्युजन. पण दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा समजा एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये, एखाद्या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये समजा सिनियर मॅनेजरच्या लेवलला काम केलेलं असेल तर चालेल का, तर मुलांना ते सांगितलं त्यांनी, इक्विव्हॅलन्सी ऑफ आउटसाइड कॅन्डिडेट विल बी कम्पेअर्ड ऑर डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस इमॉन्युमेंट्स ड्रॉन अँड जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज. सो बेसिकली समजा एक एक्झाम्पल, KKCA लिमिटेड. KKCA लिमिटेड ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. देवा कृपयानं तसं हो, तुमचं तसं प्रेम भेटत राहील तर नक्की ते पण होईल एक दिवशी. सो ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. आता KKCA लिमिटेड मध्ये तुम्ही ॲज अ सिनियर मॅनेजर काम केलेलं आहे. आता प्रश्न तुम्हाला पडलाय, तुम्ही एक्झामसाठी एलिजिबल आहात की नाही, तर त्याच्यासाठी काय बघितलं जाईल, तुमच्या त्या जॉबमध्ये ऍक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते बघितलं जाईल, आणि दुसरं ऍक्च्युअल इमॉन्युमेंट्स म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल सॅलरी किती भेटते ते बघितलं जाईल. दोघं जर तुम्हाला फुलफिल होत आहे, दोघं क्रायटेरिया जर फुलफिल होत आहेत तुमचे प्रॉपरली, म्हणजे इक्विव्हॅलंट लेवलला आहे,
तर तो एक्सपिरियन्स काउंट केला जाईल आणि मग तुम्ही एलिजिबल व्हाल. डन. ही गोष्ट मी एकदाच एक्सप्लेन केली, प्रत्येक पोस्टसाठी कॉमन आहे हा पार्ट इक्विव्हॅलन्सी वाला. नाव असिस्टंट जनरल मॅनेजर, एजीएमच्या जनरल मॅनेजरच्या खालची पोस्ट, याला 1,02,890 सांगितलेलं आहे. म्हणजे मोठी सांगितलं तर 1,75,000च्या आसपास पकडा तुम्ही, म्हणजे एवढं तुमचं सॅलरी जाणार आहे, 2.25 लाखाच्या आसपास. डन. हे तर तुम्हाला सांगितलं मी 2 लाख रुपयाच्या आसपास, हे डायरेक्ट म्हणजे 2.25 लाखाच्या आसपास सॅलरी जाणार आहे. डन. क्वालिफिकेशन क्रायटेरिया सीए किंवा आयसीडब्ल्यू फायनल पास पाहिजे. डन. नेक्स्ट एक्सपिरियन्स बद्दल बघा, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तो पण ऑफकोर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे. डन. आणि त्याच्यात 2 इयर्स जे आहे ते मॅनेजरच्या पोस्टवर काम केलेलं पाहिजे. सो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही इथे असाल मॅनेजर, तर तुम्हाला इकडे यायसाठी ही एक्झाम आहे. तुम्ही सिनियर मॅनेजरच्या लेवलला असाल तर तिथून इथे यायसाठी तुमच्यासाठी ही एक्झाम आहे. बरोबर. पण अगेन सेम, जर तुम्ही महाजनकोमध्ये नसाल किंवा महानिर्मिती वगैरे मध्ये नाहीये, दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये, तर इक्विव्हॅलंट कन्सिडर केलं जाईल. तुम्ही सेम पोस्टवर काम करत असाल, डेप्युटी मॅनेजर म्हणून मॅनेजर म्हणून काम केलं असेल तर ते कन्सिडर केलं जाईल. डन. सो स्टुडंट्स, हे झालं जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर 97,000 म्हणजे ऑलमोस्ट त्याचं 1.5 लाखाच्या वरती ही सुद्धा सॅलरी राहणार आहे मुलांनो. 1.5 लाखाच्या वरती जाणार आहे सगळे बेनिफिट कन्सिडर करून. सीए आयसीडब्ल्यू फायनल पास आणि एक्सपिरियन्स किती, 5 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर 2 वर्ष काम केलेलं पाहिजे. ठीक आहे. डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर हे बघा, डेप्युटी मॅनेजर तिथे 2 वर्ष काम केलेलं पाहिजे. ओके. म्हणजे खरं सगळं सांगायचं म्हणजे, ठीक आहे चला आधी नंतर एक्सप्लेन करतो तुम्हाला मला काय म्हणायचंय. पुढचं बघा, मॅनेजरची पोस्ट आहे फायनान्स अँड अकाउंट, 73,580 मेन्शन केलंय. तुम्ही आरामात याच्यात लाख रुपये पकडून चला. 1,10,000च्या आसपास पकडून चालू तुम्ही याच्यात. ठीक आहे. की तुम्हाला एवढं सॅलरी राहणार मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटमध्ये. सीए आयसीडब्ल्यू फायनल पास पाहिजे. एक्सपिरियन्स किती आहे, 1 इयर रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, फायनान्स अकाउंट ऑडिट. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, फायनान्स अकाउंट ऑडिट म्हणजे समजा सीएच्या ऑफिसमध्ये सीए मी फायनान्सचं काम केलंय, ऑडिटिंगचं काम केलं, अकाउंटचं काम केलं, चालेल का? येस चालेल. आता दुसरी गोष्ट की सर याच्यात मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर मेन्शन पाहिजे का ते? आन्सर इज येस. मुलांना सिंपल आहे. कोणते पण चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही जिथे पण काम जेन्युअनली केलं असेल तर, मी कोणतीच फेक गोष्ट नाही सांगत आहे, रिअलिस्टिक मध्ये तुम्ही काम केलं, तुम्ही ऍक्च्युअल सर्टिफिकेट आणताय सीएचं, पण ते सीए कडनं फक्त प्रॉपरली मेन्शन करून घ्या. नॉर्मली पोरांनो, मी स्वतः ॲज अ सीए म्हणजे प्रॅक्टिसिंग सीए नाही आहे, पण ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मी सांगतो, नॉर्मली काय होतं माहिती का, माझ्याकडे जेव्हा एम्प्लॉई येतो, एम्प्लॉई किंवा आर्टिकल किंवा जे माझ्याकडे काम करत होते ते सांगतात की सर मला सर्टिफिकेट बनवून दे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मला पाहिजे जॉबसाठी. नॉर्मल सीएचं स्टेटमेंट काय असतं मेजॉरिटी केसमध्ये, भाऊ तुला काय रिक्वायर्ड आहे तुझ्या फॉर्मॅटमध्ये बनवून आण, मी तुला सही शिक्का देऊन टाकेल. मानव यांना मानव रियालिटी यायचे. ठीक आहे. तर म्हणजे ऍक्च्युअली जेवढं दिवस काम केलेलं आहे बघा, ऍक्च्युअली काम तुम्ही सगळ्याच क्षेत्रात केलेलं असतं, पण मग त्या सीए कडे एवढा वेळ नाही सगळं निवांत, तू कशात काम केलं होतं, मग एक लॉ मध्ये केलं, ऑडिटमध्ये केलं, भाऊ तू बनवून आण फॉर्मॅट, मी तुला लिहून देतो. तर जर तुम्ही फॉर्मॅट बनवणार असाल किंवा तुमच्या प्रिन्सिपलला सांगणार असाल तर मेक शुअर की सर्टिफिकेटमध्ये मेन्शन करा हे फील्ड फायनान्स अकाउंट्स किंवा ऑडिट वगैरे याच्यामध्ये काम केलेलं ते मेन्शन करायला विसरू नका. डन. नाव candidate possessing CA or ICW qualification shall be recruited as a trainee officer on consolidated salary equivalent to post of deputy manager for a period of 1 year, and after the completion of 1 year they may be absorbed as a manager finance account. Okay. सो होऊ शकतं की तुमचं सिलेक्शन झाल्या तुम्हाला ॲज अ डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर अपॉइंट करतील, 1 वर्षाची ट्रेनिंग पिरियड राहील आणि ऑफकोर्स सॅलरी तुम्हाला भेटेल, त्यांनी ते पण देऊन टाकलं, सॅलरी डेप्युटी मॅनेजरच्या लेवलची भेटेल तुम्हाला 1 वर्ष. डन. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष कंप्लीट झाल्यावर तुम्हाला मॅनेजरच्या पोस्टवर जी एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली आहे मॅनेजरवाली त्याच्यावर तुम्हाला अपॉइंट केलं जाईल आफ्टर 1 इयर. म्हणजे ती खूप जबाबदारीची पोस्ट आहे म्हणून त्यांनी तो पाठ ठेवलेला आहे की आधी डेप्युटी मॅनेजर आणि मग एक्सपिरियन्स झाल्यावर मॅनेजरच्या लेवलला. ठीक आहे. पुढची पोस्ट बघा, आता पुढची आहे डेप्युटी मॅनेजरवाली पोस्ट, लास्टवाली पोस्ट. तर मुलांना इथं बघू शकता पे स्केल 55 म्हणजे 54,505. सो 54,505 म्हणजे जर तुम्ही बघितलं ग्रॉस ओव्हरऑल बघितलं तर ऑलमोस्ट तुमचं ते 80 to 90,000च्या आसपास सॅलरी जाते याची पण. ठीक आहे. आता याच्यात क्वालिफिकेशन इंटर म्हटलेलं आहे, ते वर क्लिअरली देऊन टाकलं, इंटर सीए किंवा आयसीडब्ल्यू आहे. म्हणजे आता याच्यात इंटरमध्ये एक ग्रुप चालेल का? नाही चालणार, बोथ ग्रुप क्लिअर पाहिजे, एकदम क्लिअरली बोथ ग्रुप क्लिअर पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. आणि MBA फायनान्स किंवा MCOM कम्प्लीट पाहिजे. सर MBA चालेल का, दुसरं MBA चालेल का? नाही चालणार, नाही चालणार. त्यांना एक्सपेक्टेडच MBA फायनान्स आहे, फायनान्स अकाउंटची पोस्ट आहे, त्यांनी सांगितलं तर कशाला चालेल राव दुसरं? नाही चालणार, त्यांना MBA फायनान्स पाहिजे. ठीक आहे. किंवा MCOM पाहिजे ऍटलिस्ट. ओके. सो म्हणजे कोणतं पण चालेल, परत एकदा सांगतो,
एक तर सीए इंटर ICWA असेल बेस्ट, मग नो कन्फ्युजन, दोन्ही ग्रुप क्लिअर पाहिजे. ठीक आहे. नसेल तर दुसरं बघा MBA फायनान्स असेल तरी नो प्रॉब्लेम, आणि MBA फायनान्स नसेल तर तिसरं बघा MCOM पाहिजे, कारण इथे अँड नाही ऑर म्हटलेलं आहे. ऑर आहे म्हणजे MBA फायनान्स किंवा MCOM, कारण 2 मास्टर शक्यता नाही करत. ग्रॅज्युएशन नंतर मास्टर एकच करतो आपण, MCOM किंवा MBA दोघं पण चालेल. ओके. आणि सीए किंवा ICWA साठी काय सांगितलेलं आहे, डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टसाठी 1 इयर रिलेव्हंट एक्सपिरियन्स फायनान्स अकाउंट ऑडिटमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला, आणि MBA फायनान्स किंवा MCOM जर असाल तुम्ही तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. क्लिअर आहे. सीए ICWA एंटरसाठी 1 इयर, पण MBA किंवा MCOM असेल एलिजिबल आहात तुम्ही, पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. परत एकदा शांततेत सांगतोय सगळं मुलांना. एकंदरीत आहे ना प्रमोशन तुमचं होणार, म्हणजे समजा तुम्ही डेप्युटी मॅनेजरला आहे ना तर मॅनेजरला पोहोचणार आहे, मॅनेजरच्या सिनियरला पोहोचणार आहे, पण तुम्हाला बायपास करायचं आहे. बायपास करायचं म्हणजे नेमकं काय, तुम्ही सिनियर मॅनेजरला आहे डायरेक्ट मॅनेजरला पोहोचायचं आहे, द्या एक्झाम. तुम्ही मॅनेजर लेवलला आहे, असिस्टंटला जायचं, असिस्टंट जनरल लेवलला जायचं आहे, द्या एक्झाम. कळतंय. डेप्युटी मॅनेजरला आहात, आता तुम्हाला पुढे जाऊन डायरेक्ट मॅनेजरच्या पोस्टवर बसायचं आहे किंवा सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर बसायचं आहे, डायरेक्ट सिनियर मॅनेजरला जायचं आहे डेप्युटी मॅनेजरवरनं, द्या एक्झाम. तर एकंदरीत ती मधली एक्झाम डायरेक्ट बायपास करून, म्हणजे पोस्ट नंबर 5 वरनं 4 वरनं जाता डायरेक्ट 3 वर जायचं आहे, 3 वरनं 2 वरनं जाता डायरेक्ट 1 वर जायचं आहे. जर असं एक स्किप करायचा आहे तो मोठा पडावा राहतो पोरांना, जे जॉबमध्ये आहेत ना त्यांना माझी भावना कळत असेल. तो एक ड्रॉप म्हणजे लई मोठा विषय येतो. एक पोझिशन मध्ये डायरेक्ट गायब करून आणि डायरेक्ट वरच्या पोझिशनला जाणं, त्याची पोस्ट, त्याची व्हॅल्यू आणि त्याचा पैसा, अल्टिमेट फरक आहे, अल्टिमेट लेवलचा फरक आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, माझी एवढीच रिक्वेस्ट राहील की तुम्ही व्हिडिओ बघणारे स्टुडंट असाल किंवा ऑफिसर असाल, हा व्हिडिओ प्रत्येक ऑफिसर पर्यंत पोहोचवा, त्याची लाईफ चेंज होऊ शकते जर ते एलिजिबल असतील तर. ऑफकोर्स ओके, एलिजिबल असतील तर. एकंदरीत याच्यापैकी 4 पोस्ट अशा आहेत. कोणत्या कोणत्या? जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर. या 4 पोस्ट अशा आहेत की त्यांना सीए किंवा ICWA कम्प्लीट पाहिजे. डन. आणि डेप्युटी मॅनेजर जर करायचं असेल तर सीए ICWA इंटर, MCOM किंवा MBA फायनान्स चालेल डेप्युटी मॅनेजरसाठी. आणि एक्सपिरियन्स व्हॅरी करतो. सगळ्यात मोठी पोस्ट आहे जनरल मॅनेजर तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, असिस्टंट जनरल मॅनेजर 8 वर्षाचा, सिनियर मॅनेजरला 5 वर्षाचा, मॅनेजर लेवलला 1 इयरचा, डेप्युटी मॅनेजरला विदाउट एक्सपिरियन्स. म्हणजे एकदम कंक्लूड करायचं झालं तर फ्रेशरसाठी कोणती वॅकन्सी सर? फ्रेशर काही विदाउट एनी एक्सपिरियन्स, भाऊ तुझ्यासाठी डेप्युटी मॅनेजरची जागा आहे. जर तुला आजपर्यंत काहीच एक्सपिरियन्स नाही नसेल तर ठीक आहे. पिक्चर क्लिअर आहे. ही पूर्ण गोष्ट मी याला भरपूर वेळ दिला, ऑलमोस्ट व्हिडिओ 12 मिनिटाचा झाला आतापर्यंत. पण एक्सपिरियन्स मध्ये खूप सारे कन्फ्युजन असतात, म्हणजे तिथे दिलेलं असलं तरी सुद्धा कन्फ्युजन सॉल्व्ह होत नाही, त्याच्यामुळे सांगितलंय. ठीक आहे. एवढी पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. नेक्स्ट पुढचा विषय असा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला बरेच जण जे ऑफिसर आहेत बघणार आहे, बरोबर. मग सगळ्यात मोठा विषय काय सर? ठीक आहे, आम्ही ऑफिसर आहे, मान्य आहे, आम्ही त्या लेवलला काम करतोय, पण आमचा आणि अभ्यासाचा अजिबात टच राहिलेला नाही, मग आम्ही करायचं काय? आणि त्यातल्या त्यात आम्ही आता ऑफिसर लेवलला बसलो, आमच्या काय आम्हाला काही जॉब सोडून ऑफलाईन क्लासला बसायची आम्ही शक्य नाही आम्ही ऑफिसर लोकांना. आणि ऑफलाईन क्लास ते असं वाटतं आता पॅरेंट्स झालो, एज झालं 30, 35, 40 वगैरेला पोहोचलो, वॉट एव्हर, आणि आता ते क्लासरूम मध्ये जाऊन बसायचं स्टडी करायचं तेही शक्य नाही. डोंट फिअर इफ KK सर इज हिअर. By the way, I am chartered accountant. I completed my chartered accountancy in 2016 and from that time I am dedicated for the teaching purpose only. मुलांना आजपर्यंत आपण भरपूर सारे एक्झाम घेतल्या. महाराष्ट्रातल्या जेवढे एक्झाम होतात, म्हणजे महाट्रान्सको असेल, महावितरण असेल, महाजनको असेल, ज्या पण एक्झाम्स होतात, नगर परिषदची एक्झाम असेल किंवा कोणतेही म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक्झाम असेल, त्याच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन KKC. हजारो विद्यार्थ्यांचा भरोसा आहे. आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी लढत आलोय, विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढत आलोय, आणि क्वालिटी कंटेंट म्हणून आपली ओळख आहे, स्वस्त म्हणून ओळख नाहीच आहे. अख्ख्या महाराष्ट्रात विचारून घ्या KK सर कशासाठी ओळखले जातात, स्वस्त म्हणून कधीच ओळखले जाणार नाही. आपली आयडेंटिटी आहे की तुम्ही ज्या पर्पजसाठी आलेले, जी पोस्ट काढायसाठी आली आहे, त्याच्यासाठी जे रिलेव्हंट आहे ते कंटेंट भरभरून द्यायचं, ही आमचं मेन फीचर आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी कोर्स आहे का? तर येस, महावितरण आता जस्ट महावितरणच्या ज्या वॅकन्सी आल्या होत्या मुलांना, हा लाईव्ह कोर्स बाय द वे चालू आहे. जस्ट इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, जे आता जॉईन होतील अजून सुद्धा त्यांच्यासाठी हा कोर्स अजून पण लाईव्ह लेक्चर चालू आहेत. एव्हरीडे सकाळी 7 ते 9 लेक्चर असतात. सो एवढा सकाळी तुम्ही ऑफिसर लोक राहा, तुम्हाला 10 वाजता ऑफिसला पोहोचायचं आहे, तुमच्यासाठी 7 ते 9चा टाइम आहे. सर आम्हाला सकाळी जमतच नाही, डोंट वरी. लेक्चर झाल्यावर रेकॉर्डिंग तुम्हाला सेम डे किंवा एक दिवस लेट जास्तीत जास्त पुढच्या दिवशी रेकॉर्डिंग तुम्हाला भेटते, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता. सर आम्ही महावितरणची एक्झाम देत होतो, आम्ही फॉर्म भरलाय, आम्ही कोर्स बी घेतलाय, पण आता आम्हाला महानिर्मितीची बी इच्छा होते, सर काय करू? अरे करा ना इच्छा, राव भरा ना फॉर्म. सर मग तुमची क्लासची फी परत? नाही, फक्त फॉर्म भरायचा, जो पण खर्च असेल ते सांगतो मी तुम्हाला. बट डोंट वरी, आता हा जो कोर्स आहे
आतापर्यंत आपण जेवढे कोर्स लॉन्च करतो ते फक्त स्पेसिफिक एक्झामसाठी. आता महावितरणचा कोर्स आहे, महावितरणच्या एक्झामसाठी. एक्झाम झाली का कोर्स संपला. आपण 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष असं एक्सपायरी व्हॅलिडिटी कधी नसते, कारण व्हॅलिडिटी 4-6 महिने ठेवली. बरेच वेळेला एक्झाम पोस्टपोन झाली का सर मग आता एक्सपायरी झाली, मग काय करायचं, आमचा काही संबंध नाही, म्हणजे मेजॉरिटी क्लासवाल्यांचा विषय, आमचे कोर्सची एक्सपायरी संपली, आता तुमचं तुम्ही पाहून घ्या. आपल्याकडे एक्झाम संपेपर्यंत कोर्स व्हॅलिड असतो. कितीही दिवस एक्झाम डिले झाली आम्ही ती व्हॅलिडिटी वाढवून देतो. आता जॅकपॉट आहे विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही महावितरणची तयारी करत असाल तर महावितरण सोबत तुम्हाला महानिर्मितीसाठी म्हणजेच महाजनकोसाठी कॉम्बो, म्हणजे तुम्हाला एकच कोर्समध्ये डबल बेनिफिट आहे. बाय 1 गेट 2. येस मुलांनो, बाय 1 गेट 2 डबल बेनिफिट आहे. त्याच्यासाठी सेपरेट काहीही खर्च करायची गरज नाहीये. त्याच पैशामध्ये, त्याच फीजमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी आम्ही एक्सटेंड करून देऊ टिल दीज एक्झाम्स. ह्या ज्या एक्झाम्स होणार आहे महाजनकोच्या, या एक्झाम होईपर्यंत, या एक्झाम एंड होईपर्यंत आम्ही व्हॅलिडिटी एक्सटेंड करणार. तर जे जनको विचार करताय अजूनही ऍडमिशन घ्या, कारण जनको, जनको आणि वितरण दोघांचा बेनिफिट होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठा विषय मुलांनो, हे जे कोर्सेस आपण बनवले ना, याच्यात जे आपण कंटेंट घेतलेलं आहे ते सीए इन्स्टिट्यूट. आता सीए क्वालिफिकेशन रिक्वायर्ड का बरं आहे, कॉमन सेन्सचा विषय की सीए किंवा ICAAS रिक्वायर्ड का बरं आहे, की त्या लेवलचे प्रोफेशनल कोर्सेस इंडियामध्ये दुसरे नाहीये. तशा लेवलचे प्रोफेशनल कोर्सेस इंडियामध्ये कोणतेच नाही आहेत. दिस इज द ओनली वन कोर्स. ठीक आहे मुलांना, मी खूप डिटेल व्हिडिओ बनवतोय, पण मला माहिती आहे की जो जेन्युइन आहे, ज्याला खरंच जेन्युइनली पोस्ट काढायची, तो इथपर्यंत पोहोचला असेल व्हिडिओच्या, आणि तो पुढेपर्यंत पण पोहोचेल. जो टाइमपास आहे तो आधीच गेला असेल, तो इथपर्यंत पण येणार नाही. एवढं 15 मिनिटं कोण पाहिजे. आजचा शॉर्ट्सचा जमाना आहे, आम्हाला शॉर्ट्स पाहिजे. तुमच्यासाठी डिटेल सगळं सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कोर्सेस बनवले त्याच्यात सीए इन्स्टिट्यूटचं मॉड्यूल जे आहे, सीए फाउंडेशनचं असेल, सीए एंटरचं असेल, सीए फायनलचं असेल, त्या मॉड्यूल्स मधनं पूर्ण कंटेंट घेऊन नोट्स बनवलेले आहेत. पूर्ण नोट्स कंटेंट 100% कॉन्ट्रीब्युशन माझं आहे. नोट्स बनवण्यासाठी मी टीमवर डिपेंड नाही राहत कधीच. आमच्याकडे कामासाठी भरपूर टीम आहे, पण कंटेंट काय द्यायचं ते पूर्ण डिसिजन फक्त मी घेतो. ते कधीच स्टाफच्या भरोशावर कधीच करत नाही आपण. ठीक आहे. दुसरी गोष्ट ही, मुलांना आपण 6 कोर्सेस बनवलेत. डेप्युटी मॅनेजर म्हणजे आता तुमच्यासाठी जे हायर लेवलचा विचार करतात त्यांच्यासाठी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, जे असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर जे विचार करतात त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. 9,999 रुपयाचा कोर्स आहे मुलांना. ओके. त्याच्यामधलं कंटेंट काय काय त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओवरती आय बटनवर पण येऊन जाईल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण येऊन जाईल. आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, जस्ट आम्हाला आमच्या नंबरला मेसेज करा. तुम्हाला आम्ही पूर्ण डिटेल पाठवू की काय काय सिलेबस कव्हर आहे, कोर्समध्ये काय काय राहणार आहे, काय भेटणार आहे, सगळं सांगू आम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज, आपण फक्त टेस्ट सिरीज बनवली. बरेच जणांचं काय सर, आता मी सीए आहे, मला सगळं येतं, मला फक्त टेस्ट अटेम्प्ट करायची. भाऊ टेस्ट सिरीज घेऊन टाक, काय अडचण नाही. ठीक आहे. फक्त नोट्स पाहिजे सर, मला फक्त रिडिंग करायची. भाऊ फक्त नोट्स, 333 रुपये, काहीच डोक्याला हेडेक नाही. 333 रुपयात नोट्स डाउनलोडेबल आहे. प्रिंट काढून घ्या, ऑफिसमध्ये बसल्या प्रिंट काढून घ्या, चाललं स्टडी, काही अडचण नाही. डन. डेप्युटी मॅनेजरचा पण कोर्स आहे आणि डेप्युटी मॅनेजरची टेस्ट सिरीज पण आहे. आणि जर कॉन्ट्रीजिंगसाठी क्रॅश कोर्स लागला, छोटासा कोर्स आहे, प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहे, तो पण कोर्स आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांना चॅलेंज देऊन सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रातला वन ऑफ द मोस्ट डिटेल कोर्स. एवढे डिटेल तुम्हाला कुठेच भेटणार नाही, म्हणजे बेसिक जर्नल एंट्री पासून तर सीए फायनलच्या कंटेंट पर्यंत कुठेच भेटणार नाही तुम्हाला. छाती टाकून सांगतो मी. ठीक आहे. आता या कोर्समध्ये आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये म्हणजे मुलांना आम्ही जो कंटेंट बनवला आहे ना, तुम्ही बघू शकता महावितरणचा. हे बघा, हे सब्जेक्ट वाईज कंटेंट. आपण फायनान्शियल अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, कॉस्ट अकाउंटिंग, ऑडिट, हे इथपर्यंत झालेलं आहे. अजून पण पुढे ऍड होत आहे, पुढे मॅनेजमेंट अकाउंटिंग वगैरे ऍड होत आहे, लॉ ऍड होणार आहे अजून. तर आपण तिथे काहीच कॉम्प्रोमाइज नाही. बघा मुलांना, लिटरली फायनान्शियल अकाउंटिंगचे फक्त 51 लेक्चर्स आहेत. ठीक आहे. 51 लेक्चर्स आहेत. अरे यार, 51 लेक्चर, 47 PDF. मुलांना आपण काय करतो माहिती, प्रत्येक चॅप्टरचं, म्हणजे ही खासियत त्यातल्या त्यात अख्ख्या इंडियामध्ये कुठेच नाहीये. तुम्हाला जो कोणताही कोर्स तुम्ही जॉईन कराल, पहिली गोष्ट ही टीचिंग मराठीमध्ये, दुसरी गोष्ट नोट्स पूर्ण इंग्लिशमध्ये, तिसरी गोष्ट आपण प्रत्येक नोट सोबत एक माइंड मॅप प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. सर हा माइंड मॅप काय असतो मुलांना, तुम्हाला जेव्हा फास्ट ट्रॅकमध्ये रिवाइज करायला की पूर्ण चार्ट रिवाइज करायचा, एवढं जास्त डिटेल वेळ नाहीये, मग आता फास्टमध्ये काय करू, माझ्याकडे काय ऑप्शन आहे. सो तुमचा त्या गोष्टीचा विचार करून, तुम्ही ऑफिसर लोक आहेत, तुमच्याकडे टाइम कमी आहे, ते विचार करून आपण माइंड मॅप दिलाय, प्रत्येक चॅप्टरचा माइंड मॅप दिलाय. ठीक आहे. आय विल जस्ट शो यू वन ऑफ दिस. एक रॅन्डमली तुम्हाला दाखवतो मी माइंड मॅप कसा असतो ते. आणि त्याच्यामुळे पूर्ण चॅप्टर तुम्ही किती सहजपणे पूर्ण रिवाइज करू शकता ते पण तुम्हाला समजेल. माइंड मॅप. स्टुडंट्स, प्रत्येक चॅप्टरसाठी आपण माइंड मॅप बनवून दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे पूर्ण चॅप्टर आपल्या नोट्सच माइंड मॅप आहे. असं काही नोट्सच्या बाहेरचं नाही भेटणार, पण पूर्ण नोट्स तुम्ही खूप स्मार्टली रिवाइज करू शकाल असा हा माइंड मॅप
टॉपिक, त्याचे सब टॉपिक्स, त्याच्यामधला पॉईंट, त्याचं मिनिंग, त्याचे डेफिनेशन्स, हे सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ऐका संपला नाही अजून. नोट्स तर तुम्हाला भेटणारच आहे प्रत्येक चॅप्टरच्या, त्याच्यात काही शंकाच नाही. नोट्स बेस्ट नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स एकदम खूप जास्त रॅक सीए इन्स्टिट्यूटचं मॉडेल छापून दिलंय असं अजिबात होणार नाही. ठीक आहे. जे तुम्हाला गरजेचं आहे तेवढं दिलं जाईल. नेक्स्ट मुलांना ऑडिओ चर्चा, ही एक अशी गोष्ट आहे मुलांना ते कोणीच प्रोव्हाइड करत नाही किंवा कोणी याचा विचारही करत नाही. आपण काय केलं लिटरली, म्हणजे खूप जास्त डिटेल थॉट आहे हा. समजा तुम्ही ॲज अन ऑफिसर कल्पना करा की आता तुम्हाला बहुतेक याचा आवाज नाही पोहोचणार त्याच्यात. हां, तर आपण काय केलंय प्रत्येक चॅप्टरचं जवळपास 20 ते 25 मिनिटाची एक समरी बनवली आहे, ऑडिओ समरी. त्या ऑडिओ समरीमध्ये होतं काय, पूर्ण टॉपिक तुम्ही रिवाइज करू शकता. ड्रायव्हिंग करता करता, काम करता करता हेडफोन लावा, अख्खा टॉपिक तुम्ही रिवाइज करा शॉर्टमध्ये, मराठीमध्ये. ठीक आहे. आणि प्रत्येक चॅप्टरच्या 2 टेस्ट आहे, प्रत्येक चॅप्टरच्या 2 टेस्ट सिरीज. ठीक आहे. एवढं सगळं काही आहे. तो पोस्ट काढायसाठी काय पाहिजे, तर ओनली वन थिंग, KKCA पाहिजे, विषय संपला. ठीक आहे. एज लिमिट, एज लिमिट बद्दल काय दिलं बघा मुलांना. जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट 48 इयर्सचं अपर लिमिट एज आहे. आणि जर महाजनकोमध्ये असेल तर 57 इयर्स पर्यंत चालेल, म्हणजे 9 वर्षाचं थोडक्यात रिलीफ आहे, 10 वर्षाचं, 9 वर्षाचं. असिस्टंट जनरल मॅनेजर पोस्टसाठी तुम्हाला 40चं एज लिमिट आहे आणि 57 इयर्स आहे अपर महाजनकोवाल्यांसाठी. नेक्स्ट सिनियर मॅनेजर पोस्टसाठी 40 वर्षाचं आउटसायडरला, पण महाजनकोवाल्यांसाठी 57. मॅनेजर पोस्टसाठी 40 इयर्स आहे, महाजनकोवाल्यांसाठी 57. आणि डेप्युटी मॅनेजर जे आहेत 38 इयर्स आहे मॅक्झिमम इथे, महाजनको एम्प्लॉयसाठी 57 इयर्सचं एज लिमिट आहे. आणि हे जे अप्पर एज लिमिट आहे ते 5 वर्षांनी रिलॅक्स केलं जातं. जर EWS किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचे असेल तर 5 वर्षांनी रिलीफ होऊन जाईल ऑफकोर्स. ठीक आहे. तो आणि काही डिपार्टमेंटलवाल्यांसाठी ऑलमोस्ट 57 इयर्सच लिमिट आहे ना, कोणती पण पोस्ट हवा, बरोबर. जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर किंवा डेप्युटी मॅनेजर 57चं लिमिट आहे थोडक्यात, सोप्या भाषेत, बरोबर. आणि बाहेरच्यांसाठी 40 म्हणजे जवळपास 38-40 लिमिट आहे फक्त. इथं जनरल मॅनेजरला 48 आहे. आणि मुलांना मिनिमम एज ऑफकोर्स 18 पाहिजे, पण 18 मध्ये कोणाचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स राहणार आहे, तर 18 तर काही मॅटर्स नाही करत, 21च्या पुढेच राहतील सगळे, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. अपर एजचंच लिमिट फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट असा आहे, महत्वाचं पॉईंट जे आहे जाहिरातीमध्ये तेवढेच आपण बोलूया. फीज मुलांना, आता फीज खरं तर काय तुम्ही ऑफिसर लोक काय तुम्हाला फरक पडतो त्याच्याने. जनरल मॅनेजरसाठी फीज आहे म्हणजे 800 रुपये फीज आहे प्लस GST, आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 600 रुपये प्लस GST, 18% GST. ठीक आहे. हे झालं फॉर्म फीज. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स मुलांना, डेट्स लक्षात ठेवा. 20 फेब्रुवारी जर स्टार्ट होणार आहे ॲप्लिकेशन, ऑलरेडी स्टार्ट झाले बाय द वे. कुठे असेल ते आता, हे बघू शकता तुम्ही, महाजनको 20/2 पासून तर 20/3 पर्यंत, 20 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत महिनाभरासाठी ऑप्शन आहे. आणि तोपर्यंत तुम्ही तुमचं ऑफकोर्स ॲप्लिकेशन फाईल करू शकतात. प्रिंटिंग करायसाठी अजून 15 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, लास्ट डेटची वाट बघू नका, लास्ट डेटच्या आधी फॉर्म टाईमशीर भरून टाका जर तुम्ही एलिजिबल असेल तर. आणि मुलांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुठूनही एज्युकेशन घ्या, बट एज्युकेशन घ्या, याला लाईटली घेऊ नका या गोष्टीला की आपण ऑफिसर आहेत किंवा आपण एज्युकेटेड आहेत तर आपला आरामात होऊन जाईल. मी स्वतःचं सांगतो, बिंग चार्टर्ड अकाउंटंट, मी स्वतःचं टीचिंग फील्डमध्ये नसतो तर 100% गॅप पडला असता आणि मला सोर्सेसची गरज पडली असती. पण अशाच सोर्सेसकडनं शिका जो स्वतः क्वालिफाईड आहे, म्हणजे जस्ट इमॅजिन राहो तुम्ही CA ICWA कम्प्लीट करून 8-10 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन ऑफिसर बनून तुम्ही नॉन CA कडनं CAचा कोर्स शिकाल, म्हणजे CAच्या लेवलचे शिकाल, तर तुम्हाला काय योग वाटतं ते तुमचं ओपिनियन आहे. बट स्टुडंट्स, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर आम्हाला समजा फक्त ट्रायल घ्यायचं आहे, आम्हाला काही सिरियसली करायचं नाहीये, आम्हाला जस्ट ट्रायल घ्यायचं आहे, जर असं काही तुमच्या डोक्यात असेल तर तुमच्यासाठी अजून एक लास्ट ऑप्शन सांगतो, फ्रीवाला ऑप्शन, जिथं खर्च नाही तो ऑप्शन तर म्हणून आपण ट्राय करतोच ना राव, तो सोडणार आहे का आपण. तर मुलांनो, आपल्याकडे एक MCQची ही चालली आहे सिरीज, MCQ फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याची सिरीज चालली आहे. एव्हरीडे इव्हिनिंग 7 वाजता KKCAच्या ॲपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट फ्री कोर्स आहे मुलांनो. MCQचा एक फ्री कोर्स आहे, त्याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये एक डिटेल टाकून देतील टीम किंवा आय बटन वगैरे कुठेतरी टाकून देतील समजा. तर फ्री कोर्स आहे, तो जॉईन करा. एव्हरी लेक्चर तुम्ही लाईव्हमध्ये अटेंड करू शकाल. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर, त्याच्यात तुम्हाला ABCD आन्सर द्यायचं, पोल क्रिएट होतो, तुम्ही आन्सर देऊ शकता. ॲपमध्ये जॉईन झाले तर फायदा काय, तुम्हाला आन्सर देता येतं आणि ते इंटरॅक्टिव्ह लेक्चर राहतं. जर तुम्ही युट्यूबवर बघितलं, म्हणजे ते लेक्चर आपण युट्यूबवर सुद्धा टाकतो फ्री ऑफ कॉस्ट, डोंट वरी, युट्यूबवर पण येईल, पण एवढंच आहे त्याच्यात इंटरॅक्शन किंवा तुम्हाला पोलचा ऑप्शन नाही येणार, आन्सर देण्याचा ऑप्शन नाही राहणार. ॲपमध्ये तुम्हाला तो पोल वगैरे राहील. दॅट इज द डिफरन्स. फ्री ऑफ कॉस्ट ही MCQ सिरीज चालू आहे.
एव्हरीडे 7 ते 7:30 ऑलमोस्ट 30 ते 35 मिनिटाचं लेक्चर असतं एव्हरीडे. ठीक आहे. सो एवढी ऑपॉर्च्युनिटी आहे, तर त्याचा फायदा उठवा. अजूनही काही शंका असेल मुलांना, नंबर बघा 7276582810 खाली दिसतोय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. कॉन्टॅक्ट करा. वी आर देअर टू सर्व्ह यू. लवकरच भेटू पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड हॅपी लर्निंग विथ केके सर. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईटेस्ट फ्युचर.